झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे असा दावा जरी सरकार करत असलं पण प्रत्यक्षात अनुदान देताना मात्र सरकार त्यांचीच आश्वासनं हवेत विसरून जाते। राज्यातील आश्रमशाळा पहिल्या तर असंच म्हणावं लागेल, कारण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत शिक्षण दिलं जातं, पण सरकार मात्र अशा संस्थांच्या तोंडाला पाणीच पुसतंय। पाहूयात एक विशेष रिपोर्ट। ही आहे पिंपरी चिंचवडमधली निवासी आश्रमशाळा, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम। पारधी समाजातील तब्बल 350 मुलं या शाळेत शिकतात। गेली 8 वर्षे झाले ही शाळा कोणत्याही अनुदानाशिवाय चालते। असं असताना या शाळेत विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातोय। ज्या समाजाकडे कायम संशयानं पाहिलं जातं त्या समाजातल्या मुलांना घडवण्याचं काम ही शाळा करते। पण सर्वांना शिक्षण देण्याचा दावा करणारं सरकार या शाळेला अनुदान मात्र देत नाही। ह्या गुरुकुलाला अजून अनुदान नाही। आम्ही तिसरं वर्ष मागणी करतो, गुरुकुल करून 8 वर्ष। हे आम्ही आता आमच्या प्रयत्नावर देणगी गोळा करून ते चालवतो। एकीकडे शाळांना अनुदान मिळत नाही, तर ज्या शाळांना अनुदान मिळतं ते तोकडं। इंदापूरच्या भीमाई निवासी आश्रमशाळेत तब्बल 350 निवासी आणि 150 अनिवासी विद्यार्थी शिकतायत। या शाळेतले सर्व विद्यार्थी मागासवर्गीय आहेत। या सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा शाळेचा प्रयत्न आहे, पण सरकारचं अनुदान मिळण्यासाठी शाळेला झटावं लागतंय। प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेजच्या आणि अद्यापपर्यंत आश्रमशाळांना जूनच्या पहिल्या आठवड्यात अनुदान द्यायला पाहिजे पोषण आहाराचं आणि पगाराचं, ते अद्यापपर्यंत दिलेलं नाही। समाज कल्याण खात्याने अनुदानाच्या संदर्भातल्या पाहिजे वित्त विभागाकडे पाठवले आहेत आणि वित्त विभागाने ते अनुदान रोखून धरलेलं आहे, त्याच्यामुळे अद्यापर्यंत अनुदान मिळत नाही। शाळेच्या अनुदानासाठी संघर्ष सुरू असला तरी विद्यार्थ्यांची जिद्द कायम आहे। गेल्या अनेक पिढ्या शिक्षणापासून वंचित असलेली ही मुलं आता काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न पाहतायत। तू काय बनणार आहे मोठं? आयपीएस अधिकारी। सरकारचं उदासीन धोरण मात्र या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यास अपुरं पडतंय। राज्यात तब्बल 973 आश्रमशाळा आहेत। या सर्व शाळांची व्यथा कमी अधिक प्रमाणात अशीच आहे। सर्व शिक्षा अभियानाचा एवढा उदो करणाऱ्या मायबाप सरकारला या सगळ्या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी जाग कधी येणार हाच खरा प्रश्न आहे। एकीकडे खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेणं दिवसेंदिवस महाग होत आहे, तर दुसरीकडे समाजापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षण घेणंही अवघड झालेलं आहे। अशा स्थितीमध्ये काही संस्था आश्रमशाळांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत। त्यांना सरकारनं योग्य ती मदत करणं गरजेचं आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।